अनुसूचित जाती आरक्षणातील उपवर्गीकरणाचा निर्णय मागे घेण्याची बिरसा फायटरची मागणी। अनुसूचित जाती आरक्षणातील उपवर्गीकरणाचा निर्णय मागे घ्यावा अशी मागणी बिरसा फायटर नंदुरबार संघटनेकडून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे एका निवेदनाद्वारे करण्यात आले आहे। मागणीचे निवेदन तहसीलदार शहादा यांना देण्यात आले आहे। यावेळी बिरसा फायटरचे राज्याध्यक्ष गोपाल भंडारी, राष्ट्रीय कोषाध्यक्ष पप्पवाया, जगदीश डुडवेसह 10 कार्यकर्ते उपस्थित होते। अनुसूचित जाती प्रवर्गाच्या आरक्षणातील उपवर्गीकरणासंदर्भात नेमलेल्या न्याय बंदर समितीचा अहवाल घोषित न करताच त्यावर हरकती व सूचना राज्य सरकारने मागविल्या आहेत। सूचना व हरकती सुट्ट्या व भीम जयंती काळातील 5 दिवसात सादर करायच्या आहेत। सरकारची ही कृती अन्यायी व जातीत भांडणे लावणारे आहे। त्यामुळे सरकारच्या या धोरणाचा निषेध करणारे फलक व होर्डिंग भीम जयंतीच्या मिरवणुकीत सहभागी होणाऱ्या चित्ररथावर उभारण्यात येणाऱ्या स्वागत मंचावर लावावेत असे आवाहन रविवारी झालेल्या आंबेडकरी अनुयायांच्या बैठकीतून करण्यात आले आहे। एससी प्रवर्गातील आरक्षण समितीच्या अहवालावर आक्षेप व हरकती नोंदवण्यासाठी राज्य सरकारने दिनांक 11 ते 15 एप्रिल असा कालावधी जाहीर केला आहे। त्यामुळे आंबेडकरी अनुयायी व आरक्षणभोगी समाजात संतापाची लाट आहे। एका आरक्षण घेणाऱ्या जातीत सरकारला फूट पाडण्याची भूमिका दिसून येते। उपवर्गीकरणाआडून सरकार आरक्षण नष्ट करण्याची चाल खेळत आहे। या उपवर्गीकरणामुळे 59 मधील कोणत्याही जातीचा फायदा होणार नाही, उलट एससी प्रवर्गाची शक्ती विभाजित होऊन आरक्षण लढा कमकुवत होईल। म्हणून अनुसूचित जाती आरक्षणाच्या उपवर्गीकरणाचा निर्णय तात्काळ मागे घेण्यात यावा अशी मागणी बिरसा फायटर नंदुरबार संघटनेकडून मुख्यमंत्री यांच्याकडे करण्यात आले आहे। सातपुडा न्यूज वाहिनी, नंदुरबार। अनुसूचित जातीच्या आरक्षणाच्या उपवर्गीकरणाच्या संदर्भामध्ये माननीय न्यायमूर्ती बदर समितीचा अहवाल येण्याच्या अगोदरच सरकारने या आरक्षणाबाबत सूचना व हरकती मागवलेल्या आहेत। खरं बघितलं तर या उपवर्गीकरणाला आम्ही बिरसा फायटर संघटनेतर्फे विरोध करत आहोत। कारण की जातीमध्ये भांडणं लावण्याचा हा प्रकार आहे। सरकार एक प्रकारे अनुसूचित जातीच्या आरक्षणामध्ये फूट पाडून जातीमध्ये भांडणं लावण्यासाठी हे एक प्रकारचं षडयंत्र करत आहे। म्हणून या उपवर्गीकरणामुळे 59 जातीमध्ये कोणत्या जातीला याचा फायदा होणार नाही आहे, उलट अनुसूचित जातीतील जी एकता आहे त्याच्यामध्ये फूट पडणार आहे। म्हणून अनुसूचित जाती आरक्षणाच्या उपवर्गीकरणाचा जो निर्णय आहे तो मागे घ्यावा अशी मागणी आम्ही आमच्या बिरसा फायटर नंदुरबार संघटनेतर्फे माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्याकडे मागणी केलेली आहे।